नमस्कार मंडळी, चला जाऊया मॅलहॅम कोव्हला, यॉर्कशायर डेल्सला। मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन यूके। आणि आज तुम्ही बघताय आमच्यासोबत आहेत माझे आई बाबा। आम्ही आलोय आता यॉर्कशायर डेल्स मध्ये मॅलहॅम कोव्ह नावाच्या जागेवर, जिथे आता 70 मीटर उंचीचे लाईमस्टोनचे दगड आहेत मोठे। तिथे आपण जाणार आहोत। आहे आमच्याकडे मॅप। 7 किलोमीटरचा पूर्ण वॉक आहे। वॉटरफॉल बघायचा आहे। बघू आता किती वेळ लागतोय। 7 किलोमीटरचं वॉक आहे म्हणून मला टेन्शन आहे फक्त एवढं चालायचंय। एकूण आमचा 3 तासाचा सर्क्युलर वॉक त्यांनी म्हटलंय, पण फक्त वॉक। पण मध्ये ते लाईमस्टोनचे आम्हाला खडक पण बघायचे, उंच उंच धबधबाही बघायचा आहे, जाऊन फोटो काढायचे आहेत। त्याच्यामुळे 3 तासाचे 4 तास होतील आरामशीर। मध्ये भूक लागणार आहे, मग खाणं होणार आहे, असं भरपूर राहील। तर आता आम्ही आहोत मॅलहॅम कोव्हला आणि चला फिरायला जाऊया आपण आता सगळे। हे त्याचं व्हिजिटर सेंटर जे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलंच। चलो जाऊया। निघायच्या आधी व्हिजिटर सेंटर मधनं नीट माहिती घेतली। चला तर मग आपला साधारण 7 किलोमीटरचा वॉक सुरू झालेला आहे। वातावरण छान होतं, गार होतं, त्यामुळे काळजी म्हणून काका काकूंनी स्वतःला पॅक करून घेतलं होतं। आणि इथली यूकेतली मला ही खासियत खूप आवडते, स्वच्छ पाणी असतं कायम। इतकं स्वच्छ पाणी, त्यामुळे तळ छान दिसतं आणि तुम्हालाही प्रसन्न वाटतं। इथे काही खायला मिळतं का म्हणून आम्ही या हॉटेलला आलो होतो, पण मिळालं काहीच नाही। म्हणून मग आम्ही निघालो आहोत मोठमोठाले लाईमस्टोन्स बघायला, चुनखडक बघायला। हीच ती जागा आहे जिथे आम्हाला आता जायचंय। चला तर। एवढा मोठा वॉक करायचा होता आम्हाला, त्यामुळे मनात धडधड होतीच, पण आजूबाजूचे झरे, त्याचा खळखळ वाहणारा आवाज आमचं चालणं सुसह्य करत होतं। आमचं म्हणजे माझं। बघा किती निसर्गाने परिपूर्ण अशी ही जागा आहे। फक्त पाण्याचा आवाज आणि तुम्हाला त्रास द्यायला माझ्या बुटांचा आवाज। चला तर मंडळी, आपण आता पोहोचलो आहोत मॅलहॅम कोव्हला। साधारण 20-25 मिनिटं चाललो। इथे आमची फोटोग्राफी सेशन सुरू होतं। उत्सुकता होती ते एवढे उंच चुनखडक बघण्याची की नक्की कसं आहे। दिसताना एकदम भव्य दिसत होते हे चुनखडक, म्हणजेच लाईमस्टोन। एखाद्या अँपी थिएटर सारखं वाटत होतं। स्नेहल आणि काकू पुढे जाऊन बघतायत नक्की काय आहे ते। हे बघा, याची उंची बघा, माणसं किती छोटी दिसत आहे याच्या पुढे। साधारण 70 मीटर म्हणजेच 230 फूट इतके हे उंच चुनखडक होते। स्नेहल काका काकू इथनं बघत होते। मी आपला स्टाईल मारायला म्हणून पाण्याच्या मधोमध जाऊन उभो होतो, 2 दगडांवर पाय ठेवून। काय 472 पायऱ्या आहेत। 472 पायऱ्या बहुतेक। तुला माहिती असतं ना, तुझा व्हिडिओ वगैरे घेतोय सगळं। हा शाणी। आपण मॅलहॅम कोव्ह खालनं बघितलंच, किती भव्य दिसतं। आता आपण तिथे जाणार आहोत, त्याच्या वरच्या भागावर। जे खालून दिसत होतं अगदी तिथे वर जाऊन आपल्याला बघायचंय। जाता जाता आम्हाला साधारण 472 म्हणजे 500 पायऱ्या पार करायच्या होत्या। ऐकताना आकडा सोपा वाटला होता, पार करताना मात्र वाट लागली। आम्ही तर नुसते चालत होतो, पण काही लोक त्यांच्या बाळांना खांद्यावर घेऊन पूर्ण चढत होते।
तर या मॅलहॅम कोव्हची खासियत अशी आहे की हे जे चुनखडक आहेत इतके उंच, हे साधारण 10,000 ते 12,000 वर्षांपूर्वी तयार झालेले आहेत. ते कसे? तर बर्फाचं पाणी म्हणजेच ग्लेशियरचं पाणी वाहत यायचं जोरात, फोर्सफुली, आणि त्याच्यामुळे त्याला असा आकार मिळाला. साधारण आईस एजच्या काळात हे बनलेलं आहे असं म्हटलं जातं. 10 ते 12,000 वर्ष, किती मोठा काळ आहे हा. आपण आता इतक्या पायऱ्या पार करून वर पोहोचलो आहोत. वर नक्की कसं आहे ते बघूया. इथे चुनखडकापासून पेवमेंट्स तयार झाल्या होत्या. त्या कशा त्या बघा. इकडेच जायचंय. इथे खाली असे सगळे चुनखडक होते. त्याच्यावरनं चालत चालत आम्हाला पुढे क्लिफ बघायला जायचं होतं. दरी बघायला जायची होती खालची. यांचे आकार कसे आहेत बघा. या दगडांमध्ये फटी तयार झाल्यात सगळ्या, त्याच्यातनं झाडं बाहेर आली आहेत. या फटी देखील ग्लेशियरचं पाणी जे जोरात यायचं त्याच्यामुळे या भेगा पडल्यात, म्हणजेच फटी तयार झाल्या या चुनखडकामध्ये. आणि हेच ते क्लिफ. वरच्या भागात आम्ही आता आलो आहोत. तसा बेअर ग्रिल्सचा किडा माझ्या अंगात आहेच. मी हे ऑफ कॅमेरा करतो. आज ऑन कॅमेरा टाइमपास केला फक्त. जैसे कि आप देख सकते हैं काफी कठिनाई भरा रास्ता है, तेज हवाएं चल रही है. यहाँ से हम रास्ता निकालते हुए इथला चालायचा परिसर संपूर्णपणे असाच होता. त्यामुळे तुमचे शूज चांगले पाहिजे. पाय तर वेडेवाकडे पडतच होते, कारण सपाट भाग कुठलाच नव्हता. पण तुम्ही भेगा बघताय ना, किती तयार झाल्या आहेत. हळूच नाही. वगैरे सगळं इथून असं करत ह्या पायऱ्या दिसत आहेत. या पायऱ्या अशा सगळ्या करत 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 त्याच्यानंतरच्या वरनं संपूर्ण असं चालत 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 इकडनं इथे आम्ही इथे पोहोचलो आहोत. असा खतरनाक ट्रेक करत आम्ही आलो आहोत. अजून बरंच पार करायचंय, पण अजून पुढे चालायचंय. पुढे धबधबा आहे. थांब, गाडी येते तिकडनं. आता आमचा हा ॲडव्हेंचरस प्रवास बघा. स्नेहल कशी ॲडव्हेंचर करते ते. अरे अर्धा रस्ता झाला आपला बऱ्यापैकी. बहुतेक माझं घड्याळ सांगतोय 3 किलोमीटर झालंय. 7 किलोमीटर पैकी 3.2 झालं, म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडा कमी झाला. अजून एवढाच बाकी आहे ना. हो.
पण आता चढायचा नाहीये रे, आता उतरायचा रस्ता. आम्हाला पटापट जाऊ कदाचित. चला. आणि आम्हाला लांबूनच एक गाडी दिसली आणि त्या दिशेने आम्ही निघालो. ती होती गॉर्डल रिफ्रेशमेंट्स. भूक लागली होती प्रचंड. आम्ही गॉर्डल स्कार नावाच्या धबधब्याला जातोय. तिथे जाताना आम्हाला हे लागलं. काय काय? हॉट चॉकलेट, हा, एक सँडविच, हा, सँडविच, कॉफी. सेम विथ मी. हॉट चॉकलेट, एक सँडविच. चला गॉर्डल स्कार धबधबा बघूया. अरे इथे पण चालताना आजूबाजूला पाणी होतं, पण ह्या पाण्याचा उगम म्हणजे हा जो झरा वाहतोय याचा उगम कुठे झाला ते काय आम्हाला सापडत नव्हतं. इथून बघा इथपर्यंत आहे आणि त्याच्या मागे काहीच नव्हतं. कुठून आला आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला पण काही कळलं नाही. हे बघा किती भव्य आहे हे. पण जे आपण मॅलहॅम कोव्ह बघितलं तसाच गॉर्डल स्कार तिथलाच एक धबधबा आहे. इतकेच मोठमोठाले चुनखडक आहेत. आपण आता जाऊया धबधब्याच्या दिशेने. आवाज जितका येत होता त्याच्या मानाने धबधबा खूपच छोटा निघाला. मला वाटलं खूप मोठा असेल पण नाही. हां, पण तो जिथनं वाहत होता तो भाग खूप छान होता. इथे जर धबधब्याकडे जायचं असतं तर असं चढत जावं लागलं सामान, त्यामुळे आम्ही ते टाळलं. गॉर्डल स्कार बघून झाल्यानंतर पुढचा ॲडव्हेंचरस प्रवास झाला तो अजून एक धबधबा बघण्यासाठी. हाऊस बघा किंवा खाज बघा, आम्ही जातोच आहे धबधबा बघायला. हा तो धबधबा आहे जेनेट्स फॉल्स. तिथे भरपूर लोक आंघोळी करत होते त्यामुळे जास्त व्हिडिओ घेता आला नाही. पण ह्या रस्त्याने आम्हाला आता त्या व्हिजिटर सेंटरपर्यंत जायचं होतं. छोटासा रस्ता होता आणि आजूबाजूला झरा होताच. चला तर व्हिजिटर सेंटरच्या दिशेने प्रवास सुरू झालाय. हा रस्ता खूप छान होता पण आजूबाजूला अशी उंच झाडं किंवा थोडं डोंगरासारखं आणि आजूबाजूने धबधब्याचं पाणी वाहतच होतं. हे मोठं झाड उन्मळून पडलं होतं. उन्मळून पडलं ते. व्हिजिटर सेंटरच्या जवळ आलोच आहे आपण आता. आणि हे त्या धबधब्याचं नाव जो आपण आत्ता बघितला. नमस्कार मंडळी, आमचा झालाय 7 किलोमीटरचा वॉक पूर्ण आणि आता आम्ही आमच्या पहिल्या जागेवर आलोय व्हिजिटर सेंटरला. आणि आई बाबा पण मस्त चालून. कसा वाटला आई बाबा? एकदम मस्त झाला वॉक. खूप छान मजा आली. जरा ऍडव्हेंचर होतं पण आई बाबांनी पण छान सहकार्य केलं. वर चढायला खूप पायऱ्या होत्या, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ. पण वातावरणाने आम्हाला अतिशय छान साथ दिली आहे. आणि पुष्कर बोला, तू काय बोलणार आहे का? मीच बोलायचंय. एकंदरीत सगळा आजचा दिवस आमचा मस्त गेलेला आहे. वातावरणाने भरपूर साथ दिलेली आहे आणि अशा रीतीने आपला म्हणजे आजचा ब्लॉग आपण संपवतोय. तोपर्यंत तुम्ही
चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजची जागा कशी वाटली ते देखील सांगा. भरपूर थकलोय, आता सांगू शकत नाही, अंग किती दुखतंय आमचं ते. चेहऱ्यावर हसू तसंच आहे. हो, आणि आजचा दिवस आपला संपलेला. चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या कुठल्या तरी डेस्टिनेशन आई बाबांना घेऊन. येस, कानाला पुढचं काही लक्ष नाहीये. बाय करून द्या. बाय 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 बाय. बाय.